मी मल्लेश मोरे। आज आपण सेवा सहयोग संचलित समुत्कर्ष प्रकल्पाच्या दिवाळी अंकाच्या मुलाखत सदरात आहोत। आज आपल्याला जे मुलाखतीसाठी पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो। आज आपल्याकडे जे आलेले आहेत पाहुणे त्यांचं नाव आहे शिवलिका पाटील। या सुदर्शन कंपनीमधल्या CSR HR IR या डिपार्टमेंटच्या हेड आहेत। ताईंनी सोशल वर्कमध्ये MSW केलेला आहे। तर त्याबरोबरच ताईंनी लीडिंग चेंज, ऑर्गनायझेशनल रिन्युअल अँड एक्झिक्युटिव्ह कोच याचे US मधून शिक्षण घेतलेलं आहे। गेले 25 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत। सुदर्शन केमिकल या कंपनीमध्ये ताई HR CSR IR या डिपार्टमेंटच्या हेड आहेत। तर अशाच आपल्या आज या ताईंची प्रेरणादायी मुलाखत आपण घेणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणादायी मुलाखत असणार आहे। तर चला तर मग आपण या मुलाखतीला सुरुवात करूया। ताई आम्हाला आहे ना सुदर्शन कंपनीबद्दल थोडंसं माहिती कळली तर बरं होईल की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांनी कळेल की सुदर्शन कंपनी म्हणजे काय। बरं, सुदर्शन ही 1952 मध्ये फॉर्म झाली कंपनी। बेसिकली आम्ही पिगमेंट बनवतो। तर पिगमेंट म्हणजे हे केमिकल्स असतात जे रंग देतात आणि 4 एरियामध्ये हा रंग वापरला जातो, म्हणजे हे केमिकल्स वापरले जातात। पहिलं आहे कोटिंग्स। सो मुलांना जनरली गाड्यांचा फार नाद असतो, तर गाड्यांवरती जो रंग वगैरे बनवला जातो किंवा वॉल्सवरती जे पेंट बनवलं जातं त्याच्यात हे केमिकल्स जातात। दुसरं आहे म्हणजे प्लॅस्टिक्स। तर आपण प्लॅस्टिकमध्ये जे काही रंग पाहतो ते ह्याच्यामधनं बनवलेले जातात। तिसरं आहे म्हणजे पूर्ण इंक। तर इंकमध्ये जे आपण डिजिटल पोस्टर्स पाहतो त्याच्यामध्ये हे केमिकल्स जातात। आणि चौथं आहे कॉस्मेटिक्स। तर कॉस्मेटिक्स तर मुलांना माहितीच आहे आणि एस्पेशली मुलींना फार माहिती असतं। लिपस्टिकमध्ये किंवा आपले जे काय आपण मेकअप मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये वापरलं जातं। तर बेसिकली पिगमेंट बनवतो आणि आम्ही केमिकल कंपनी आहोत। सो हे आमचं काम आहे। छान। तुम्ही एक शिक्षण घेतलंय आणि आज सुदर्शन केमिकलच्या तुम्ही या CSRच्या आणि HRच्या पदावरती आहे। तर आमच्या मुलांना एक म्हणजे आवडेल तुमच्याकडनं की तुमचं लहानपण कसं होतं आणि हा लहानपणाचा प्रवास आणि इथपर्यंत तुम्ही आज सुदर्शन केमिकल पर्यंत जो प्रवास तुमचा आलेला आहे तो जरा एक सांगितला मुलांना तुमचा प्रवास, तर त्याच्यातनं काही प्रेरणा मिळते मुलांना। बरं, माझं पूर्ण जे बालपण गेलं ते 2 मेन सिटीजमध्ये झालं, इंदोर आणि मुंबई। इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मुंबई तर अर्थात मुलांना माहितीच असेल। तर बेसिकली मी एक मिडल क्लास महाराष्ट्रीयन परिवारातली आहे। मी हे स्पेसिफिकली सांगते कारण का मिडल क्लास महाराष्ट्रीयन परिवार म्हटला तर ज्याला म्हणतात हाय थिंकिंग आणि अगदी सिंपल राहणं हे तत्व माझ्या घरातले होते। तर माझ्या आईवडिलांकडनं मी ह्या सगळ्या गोष्टी शिकले। माझे वडील होते ते गांधीयन विचारांचे होते, म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांनी खादी घातली आणि 2 जोडी कपडाच घ्यायचा दरवर्षी, अशा प्रिन्सिपल्समध्ये ते राहिले। माझी आई होती ती पण अतिशय सिंपल महाराष्ट्रीयन परिवारातली एक स्त्री होती। उत्तम शिकलेली, म्हणजे ती त्या काळातली कुलाबा डिस्ट्रिक्टमध्ये पहिली आलेली मुलगी होती। पुढे तिचं शिक्षण होऊ शकलं नाही कारण का घरातली परिस्थिती तिची तशी होती। पण बेसिकली सिम्प्लिसिटी हे तत्व माझ्या परिवारामध्ये होतं। तर पूर्ण जे बालपण माझं गेलं त्याच्यामध्ये आम्हाला 2-3 तत्व फार महत्त्वाची जी शिकवली गेली ती म्हणजे इतरांकरता सगळं देणं। त्यांचं जे पूर्ण आयुष्य होतं त्याच्यामध्ये माझे वडील आणि आई हे सर्वात घरातले मोठे होते, म्हणून माझ्या काकांचं शिक्षण, माझ्या आत्या ज्या होत्या त्यांचं लग्न करून देणं वगैरे हे सगळं फार कॉमन होतं। आमच्याकडे येणारे जाणारे नातेवाईक होते, तसं फार छान, म्हणजे एक ज्याला म्हणू आम्ही न्यूक्लिअर फॅमिली होतो पण तरी एक जॉईंट सेटअप होता। त्यामुळे इतर सगळ्या लोकांच्या बरोबर राहून काम करणं किंवा त्यांच्याकरता करणं, समाजाच्या दृष्टिकोनातून पहिले आपल्या परिवारात काम करणं, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, हा प्रिन्सिपल मी त्यांच्याकडनं शिकले। दुसरी गोष्ट म्हणजे माझे वडील जे गांधीयन विचारांचे होते तर त्यांना व्यायामाचा अतिशय नाद होता। म्हणजे सकाळी 4 वाजता उठणं, सूर्यनमस्कार करणं
हे वे ऑफ लिव्हिंग होतं आमच्याकडे. तर त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराचं म्हणजे व्हेन यू से हेल्थ म्हणजे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ ह्याच्यावरती पूर्ण जोर होता की ते व्यवस्थित असावं आणि त्या व्यायामामधनं तुमच्या मेडिटेशन्समधनं ते करणं फार महत्त्वाचं होतं. आई जी होती तिला अतिशय शिक्षणाचा नाद होता. जसं मी म्हटलं की ती स्वतः कुलाबा डिस्ट्रिक्टमध्ये पहिली आलेली होती. तर एक तिचं तत्व होतं, ती असं सांगायची की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जर का जगामध्ये तुम्हाला आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व करायचं तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3च नंबर लोकांना माहिती असतात. तर प्रश्न असा आहे की मग त्याच्यानंतर जे आहे ते सगळं आम जनता आहे. तर तुम्हाला तिथे कसं जाता येईल त्याच्याकरता तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जे काय आहे ती डेप्थ असली पाहिजे, स्पेशलायझेशन तुमचं असलं पाहिजे, हे मी शिकत आले. सो 2 गोष्टींवरती फार भर होता. एक म्हणजे तुमची तब्येत नीट राहिली पाहिजे, जे मी वडिलांकडनं शिकले, आणि दुसरं म्हणजे शिक्षणामध्ये तुमची डेप्थ असली पाहिजे, तुम्ही स्पेशलायझेशन केलं पाहिजे. ॲट द सेम टाईम सिम्प्लिसिटी आणि समाजाकरता म्हणजे आपल्या परिवाराकरता पहिले करणं, तिथे त्याग असला पाहिजे आणि मग तुम्ही समाजामध्ये एक चांगले घटक राहू शकता. शेवटचा मुद्दा म्हणजे देशाकरता काम करणं. माझे वडील जे होते त्यांचं हे ठाम मत होतं की तुम्ही शिक्षण कुठेही घ्या. मी स्वतः US ला जाऊन शिकलेली आहे, मी हार्वर्डमध्ये शिकलेली आहे, पण काम जे आहे ते देशामध्येच केलं पाहिजे आणि देशाकरताच केलं पाहिजे आणि देशाकरताच सगळं झालं पाहिजे, ही भावना फार लहानपणापासून बिंबवली गेली. तर असं छानसं ज्याला म्हणतो की संस्कारांचं, तत्वांचं अशी माझं बालपण संपूर्ण गेलं. आणि हे बालपण जे तुमचं संस्कारात गेलेलं आहे आणि आज तुम्ही इथं सुदर्शन केमिकलपर्यंत तुमचा प्रवास आहे, तर यातले काही अनुभव तुमच्याकडे असतीलच ना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना काही वेगवेगळे अनुभव येत असतील, तर ते जरी तुम्ही आमच्याशी शेअर केले तर चालेल. ओके. बेसिकली मी MSW 94 मध्ये केलं. तर ग्रॅज्युएशन करत असताना असं झालं की मी इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि सोशॉलॉजीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. माझे सोशॉलॉजीचे सर होते, पेडणेकर सर म्हणून होते. तर म्हणजे मनात असे अनेक विचार होते काय करावं. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी IAS करावं आणि कदाचित त्यांचं ऐकलं असतं तर मी झालेही असते. पण पेडणेकर सरांबरोबर बेसिकली एक ट्रायबल टूर करता मी गेले होते आणि तेव्हा गावामध्ये जे ट्रायबल्स आहेत त्यांना कसं वेगळं वागवलं जातं, म्हणजे समाजापासून त्यांना कसं वेगळं ठेवलं जातं, ही गोष्ट माझ्या मनावर बिंबली आणि मला असं वाटलं की आपण असं काही शिकलं पाहिजे की जेथे आपण गावामध्ये जाऊन आणि जे डाऊनट्रॉडन आहेत त्यांना काहीतरी आपण मदत करू शकलो असलं पाहिजे. तर मी MSW त्या इच्छेनुसार घेतलं. पण जेव्हा पहिल्या वर्षी आमचं एक जेनरिक MSW असतं, तर पहिल्या वर्षी कॉमन कोर्स असतो, जेव्हा फील्डवर्क मी करत होते त्यावेळेस मला अशी जाणीव झाली की मला ग्राउंडवरनं तर काम करायचं आहे, पण मला एका लीडरशिप लेवलला काम करणं फार गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपण लीडर असतो तेव्हा आपल्याकडे ती अथॉरिटी आणि पॉवर असते की जेणेकरून आपण अनेक 100पेक्षा जास्त किंवा हजारो लोकांना आपण काहीतरी इन्फ्लुएन्स करू शकतो. तर माझा पहिला करिअरचा जो काळ गेला तो ह्युमन रिसोर्सेसमध्ये गेला. म्हणजे माझं जे बेसिक काम आहे ते लोकांबरोबर आहे, पण ते लोकांबरोबर काम करताना सुद्धा किंवा ह्युमन रिसोर्सेसमध्ये काम करताना सुद्धा त्यांच्या परिवारातले काय इश्यू आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला मी कशी मदत करू शकते, हे पूर्ण पहिल्या काही कालांमध्ये माझं काम झालं. मी खऱ्या अर्थाने CSRचं जे काम करायला सुरुवात केलं ते सुधा फाउंडेशन जी आपली निर्माण झाली सुदर्शनची तेव्हापासून केलं. तर गेल्या 10 वर्षामध्ये समाजामध्ये मी काम करायला सुरुवात केली. मला वाटतं की समाजामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट ही असते आणि मी त्याच्यातून काही तुम्हाला अनुभव सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्याला जे तिकडचे गावामधले जे घटक असतात त्यांच्याबरोबर काम करायचं असतं. प्रश्न हा नाही आहे की सुदर्शन काय काम करते, प्रश्न हा आहे की जे आपण काम करतोय ते वर्षानुवर्ष तिकडे सस्टेन होऊ शकतं का
आणि ते तेव्हाच सस्टेन होऊ शकतं की जेव्हा आपण 3-4 घटक आहेत त्यांना एकत्र घेतो. एक म्हणजे बेनिफिशरी, दुसरं म्हणजे त्या गावातली जी संस्था आहेत म्हणजे जे ग्रामपंचायत आहे त्याच्याबरोबर आपण काम करणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे बेसिकली तिकडचे काही इन्फ्लुएन्सिंग ग्रुप्स असतात, जसं महिला मंडळ असू शकतं किंवा यूथ असू शकतात किंवा काही पॉलिटिकल तिकडच्या पार्टीज असतात, त्यांच्याबरोबर आपण काम करणं गरजेचं आहे. आणि चौथं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचे जे पूर्ण आपलं अगदी कलेक्टरपासून खालपर्यंत जे पूर्ण सगळ्या ऑफिशियल बॉडीज आहेत त्यांच्याबरोबर आपण काम करणं हे गरजेचं आहे. सो अनुभव सांगायचा म्हणजे की आयडियल विलेजचा जेव्हा आम्ही प्रोजेक्ट करत होतो तेव्हा गावामधनं तुम्हाला सपोर्ट मिळतोच असं नाही आहे, पण मग त्या ग्रामपंचायतीशी बोलणं, त्यांच्याशी त्या बैठकी घेणं आणि त्यांच्या ज्या बाकीचे ज्या त्यांच्या फॅमिलीमधले मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर काम करणं हे जर का आपण केलं तर फार मला वाटतं सक्सेसफुल होऊ शकतो आणि आमचे प्रोजेक्ट्स म्हणूनच सक्सेस होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं असतं की कॉर्पोरेटमध्ये जेव्हा आपण CSR करतो तेव्हा काय असतं की आपले काही स्तंभ असतात, आपल्याला त्याच्यावरतीच काम करण्याची इच्छा असते, पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या गावातली काय नीड आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि ते जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत ते काम म्हणजे इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. याला जोडून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता गावातलं काम आणि आपलं शहरातील काम म्हणजे जसं सेवा सहयोगला आता तुम्ही जे काही कामासाठी देतोय आपण सेवा सहयोग वेगळं वस्ती पातळी काम चालू आहे, असे आपले विविध प्रोजेक्ट चालू असतील आपले सगळे, तर त्याच्याबद्दल जरा सविस्तर तुम्ही सांगितलं तर की आता आपल्या गावात काय काय काम चालू आहे आणि शहरात काय काम चालू आहे आपल्या सुधा प्रोजेक्टच्या अंडर असं. बरं, सुधा हे 4 एरियाजमध्ये काम करतं. सो बेसिकली आमचे 4 पिलर्स आहेत. पहिला पिलर आहे विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे स्त्रियांना सक्षमीकरण त्यांचं करणं, हा पहिला पिलर आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते पेपर बॅग प्रोजेक्ट आहे जो आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर स्टिचिंगचा प्रोजेक्ट आहे आणि म्हणजे मला फार सांगू इच्छिते मी की पेपर बॅग प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये बेसिकली आम्ही पूर्ण रोहा जे आहे तो प्लास्टिक फ्री बनवण्याचा जो आमचा उद्दिष्ट होता तो त्याच्यातून आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये क्लोज टू आता 300 ते 350 बायका ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहेत, पण 1000 बायका ज्या आहेत त्या ट्रेन झालेल्या आहेत हे पेपर बॅग बनवण्यामध्ये. आणि तो प्रोजेक्ट अतिशय सस्टेनेबल पण आहे कारण का कोविड काळामध्ये ह्याच बायकांनी ज्यावेळेस पेपर बॅग नव्हता तेव्हा मास्क मेकिंग केलेलं आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे तो स्टिचिंगचा आहे, तर आमच्या ज्या लेडीज आहेत त्या स्वतः बुटीक पण त्यांनी काढलेला आहे. हा दुसरा त्याच्यामधला प्रोजेक्ट आहे. हा पहिला स्तंभ आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो एन्व्हायरमेंटचा आहे. तर एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही जवळजवळ 100 एकर जमीन जी आहे ती आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगच्या रूपामध्ये कन्वर्ट केलेली आहे. पुन्हा स्वच्छतेकडे म्हणजे जे आपली स्वच्छता मोहीम आहे भारतातली त्याच्यावरती आमचा नेहमी जोर राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेंट्रलाइज्ड आणि डिसेंट्रलाइज्ड जे पूर्ण मॉडेल आहे ते आम्ही करतो की किचनमधलं किचन वेस्ट कसं कन्वर्ट करावं ते त्याच्यामधनं शिकवलं जातं. आणि दुसरं आहे ते पूर्ण सेंट्रलाइज मॉडेल म्हणजे आम्ही एक पूर्ण गावाबरोबर काम करून एक सेंट्रल जागा जी आहे तिथे पूर्ण 0 वेस्टपर्यंत कसं न्यावं हा प्रोजेक्ट केलेला आहे. तर तो एन्व्हायरमेंट पिलर झाला. तिसरा आहे तो एज्युकेशन पिलर आहे आणि ते एज्युकेशनचं काम आम्ही सेवा सहयोग बरोबर पण केलेलं आहे. एक आमचा पार्टनर जो आहे तो सेवा सहयोग आहे, पण ह्याच्यामध्ये पूर्ण आयडियल विलेजमध्ये आमचं जे काम आहे ते शाळेबरोबर आहे. तर शाळा ज्या आहेत त्या ISO शाळा असाव्या, बालवाड्या ज्या आहेत त्या ISO असाव्या, ISO सर्टिफाईड असाव्या, जेणेकरून तिकडचे प्रोसेसेस आहेत ते सस्टेनेबल व्हावे अशी इच्छा आहे. तर गावामध्ये हे काम आहे आणि जे आम्ही शहरात काम करतोय ते सेवा सहयोग बरोबर काम करतोय. वस्तीमध्ये जी मुलं असतात ज्यांचा ड्रॉपआउट रेट अतिशय हाय प्रमाणामध्ये आहे तो कंट्रोल होण्याकरता ह्या सगळ्या अभ्यासिका आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. तर हा आमचा तिसरा पिलर आहे. आणि चौथा पिलर आहे तो हेल्थ आहे.
गावामध्ये मालनरिशमेंट आहे, त्याच्यानंतर अजून हेल्थचे जे इश्यूज आहेत त्याच्यावरती अवेअरनेस निर्माण करणं आणि मग काम करणं हा तो आहे, तो चौथा पिलर आहे. तर असे हे 4 पिलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्यारीत्या काम केलं जात आहे. आणि मला असं वाटतं की मी स्वतः आम्ही हे म्हणतं की सुद्धा चांगलं काम करते हे म्हणजे मोठेपणाचं नाही होणार, पण आम्हाला अनेक अवॉर्ड्स आणि रेकग्निशन्स पण मिळालेले आहेत वेगवेगळ्या जागतिक स्तरावरती, इंडिया स्तरावरती, जे हे सिद्ध करतं की काम आहे ते उत्तमरित्या घडते. नाही, त्यालाच एक म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की सुधाला वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहेत, तर त्यातलाच एक प्रश्न माझ्याकडे होता की सुदर्शनला गेली लागोपाठ 3 वर्ष CSRचा अवॉर्ड मिळतोय, त्याबद्दल तर तुम्हाला खरं अभिनंदन तुमचं की तुम्हाला लागोपाठ 3 वर्ष हा अवॉर्ड मिळतोय. तर हा जो अवॉर्ड आपल्याला मिळतोय त्यासाठी आपल्याकडनं काय काय प्रयत्न केले जातात आणि त्याची प्रेरणा कुठे मिळते आपल्याला की जेणेकरून हा अवॉर्ड आपल्याला मिळतोय तो लागोपाठ सलग 3 वर्ष? जो सलग आम्हाला अवॉर्ड मिळाला आहे तो महात्मा अवॉर्ड आहे. तो हा महात्मा अवॉर्ड आहे तो गेल्या वर्षी आम्ही जेव्हा प्रेझेंट केलं होतं, तर ही पेपरबॅक प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही केस स्टडी म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे प्रेझेंट केला होता. बेसिकली काय आहे की प्रेरणा जी आहे ती तो प्रोजेक्ट सस्टेनेबल रित्या हँडओव्हर जेव्हा आम्ही करतो त्याच्यातून अवॉर्ड म्हणजे अवॉर्ड टाकण्याची प्रेरणा मिळते. काय आहे की काम तर सगळेच करतात आणि पुष्कळ प्रोजेक्ट आपण करतो, पण अल्टिमेटली ते जे बेनिफिशरीज आहेत ते स्वतः स्वावलंबी झालेत का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यातून प्रेरणा मिळते की ही पर्टिक्युलर केस स्टडी आम्ही टाकावी. तर गेल्या वर्षी आम्ही महात्मा अवॉर्डमध्ये विमेन एम्पॉवरमेंटची केस स्टडी टाकली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1001 लेडीज ट्रेन झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि जवळजवळ 300-350 लेडीज आहेत त्या कन्सिस्टंटली हा पेपर बॅग बनवत आहेत. आणि प्लॅस्टिक फ्री रोहाच्या मुवमेंट खालती इवन गव्हर्नमेंटने हे रेकग्नाइज केलेलं आहे. या लेडीजचा सेल्फ हेल्प ग्रुप वेगळा निर्माण झाला आहे, ते बँकिंग वेगळ्यारित्या करतायत आणि आज मार्केटिंग सुद्धा ते त्यांच्या लेवलवरती करतायत. तर अतिशय हा सस्टेन लेवलवरती हा प्रोग्राम चालू आहे. जसं मी सांगितलं की कोविडचा जेव्हा काळ होता तेव्हा कोविडच्या काळामध्ये न्यूजपेपर्स मिळत नव्हते, तर प्रश्न असा आला होता की त्यांची सस्टेनेबिलिटी पुढे काय. तर आम्ही लगेच त्यांना रिट्रेन केलं, मास्क मेकिंगमध्ये त्यांना रिट्रेन केलं आणि त्यांनी ते मास्क बनवून त्यांचं जे इन्कम लेवल आहे 2,500 ते 3,000 ॲव्हरेजवरती त्यांना जे मिळायला पाहिजे ते त्याच्यामधनं त्यांनी केलं. तर म्हणून हा सस्टेनेबल प्रोजेक्ट आहे. आणि जेव्हा सस्टेनेबल प्रोजेक्ट आपण निर्माण करतो तर आमची ही इच्छा असते की जगाला ते कळावं. का कळावं, तर त्याच्यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळावी की ते अजून ते करू शकतील. तसंच यावर्षी आम्ही जो आमचा सेकंड पिलर आहे एन्व्हायरमेंटचा, त्याच्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंटवरती केस स्टडी टाकली होती. कोंडलिका रिव्हर आहे इकडे, त्या रिव्हरमध्ये आमच्या विलेजेसमध्ये जेव्हा आम्ही गावामध्ये काम करत होतो तेव्हा कचरा जो आहे गावातून निघणारा कचरा आहे तो लोक तिकडे फेकून द्यायचे. तर म्हणजे जी इतकी सुंदर नदी आहे की जिथे रॅफ्टिंग सुद्धा होतं तिकडे हा कचरा जर का टाकला गेला तर त्या रिव्हरची कंडिशन काय होईल. आणि गाव अतिशय अस्वच्छ होतं. मग आम्ही तिकडे जे मॉडेल आहे साधारण 1,000 लोकांच्या कमी ज्यावेळेस आपल्याकडे पॉप्युलेशन असतं तेव्हा हे जे किचन वेस्ट मॉडेल आहे ते अतिशय सक्सेसफुल होतं. तर आम्ही ते तिकडे करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्ण अवेअरनेस करून त्यांना शिकवून आता त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तो ड्रम आहे की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक वेमध्ये हा जो कचरा टाकला जातो किचन वेस्ट तो पुन्हा रिप्रोसेस होतो आणि तो रिप्रोसेस होऊन हे जे ऑर्गॅनिक खत आहे ते त्यांच्याच शेतामध्ये वापरलं जातं. आणि दुसरं जे मॉडेल आहे ते सेंट्रलाइज्ड मॉडेल आहे जे आम्ही इतर म्हणजे महाडमध्ये एक विलेज आहे तिकडे आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मुद्दा तोच आहे की आपण जर का काही चांगलं करतोय आणि ते सस्टेनरित्या घडतंय तर ते जगाला कळलं पाहिजे, कारण का ते मॉडेल रेप्लिकेट केलं पाहिजे. सो इनोरा जी आमच्याबरोबर काम करणारा जो पार्टनर आहे त्यांची आम्ही गाठ जी आहे ती कलेक्टर लेवलवरती गाठ घालून दिली. का तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट गावोगावी होऊ शकतोय. सो वी बिलीव्ह की थॉट लिडरशिप पण फार महत्त्वाची आहे.
आणि ती थॉट लिडरशिप गव्हर्नमेंटच्या थ्रू तुम्ही सगळीकडे करू शकलात तर जास्त त्याचा उपयोग होतो. जसं मी म्हटलं की जेव्हा मी MSW चूज केलं तेव्हा माझ्या मनात हाच विचार होता की लीडरशिप लेवलवरती आपण काम केलं पाहिजे, थॉट लीडरशिप लेवलवरती काम केलं पाहिजे, गव्हर्नमेंट लेवलवरती काम केलं पाहिजे आणि ते इन्फ्लुएन्स करण्याकरता आपल्याला एका स्तरावरती त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे अवॉर्ड्स, म्हणजे अवॉर्ड्स घेण्याकरता अवॉर्ड्स नाही तर ते आपण पुटअप केलं तर इतरांना पण ते कळतं की हे ग्लोबल लेवलचं काम चाललंय आणि का नाही आपण पण त्याला रेप्लिकेट करू शकतो. हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सुदर्शनचं म्हणजे सुधा मार्फत खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम चालू आहे आणि गेले 6 वर्ष सेवा सहयोग बरोबर पण सुदर्शनचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. तर याच्यातले काही जर अनुभव तुम्ही शेअर केलेत तर थोडेसे की सेवा सहयोग आणि सुदर्शन असं काही. सेवा सहयोग आमचं ना एक सिस्टमॅटिक ज्याला म्हणतो अप्रोच असतो की पार्टनर कसा सिलेक्ट करायचा. तर ते सिलेक्शन करता 2-3 क्रायटेरियाज असतात की पार्टनर असा असावा की जो बेसिकली ग्राउंड लेवलवरती काम करतोय. पुन्हा पुष्कळ कॉर्पोरेट आहेत ते एखाद्या संस्थेला पैसे देऊन टाकतात पार्टनरला आणि मग त्याचं रिव्ह्यू मेकॅनिझम वगैरे करत नाही. तर मी स्वतः म्हणजे CSR बॅकग्राऊंडची असल्या कारणाने मला रिव्ह्यू मेकॅनिझममध्ये फार म्हणजे रुची आहे की आउटकम ओरिएंटेड असलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे पण आपण क्रिएट करू ते सस्टेनेबल मॉडेल असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली कुठलंही मॉडेल करताना 3 वर्षानंतर सुदर्शन त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे त्यांनी मागे बघता कामा नये आणि ते मॉडेल सस्टेन झालं पाहिजे. तर जेव्हा आम्ही वस्तीत काम करायचं असं ठरवलं तेव्हा 2 मुद्दे होते ज्याच्यावरती आम्हाला काम करायचं होतं. एक म्हणजे की तिकडे एज्युकेशनची अपॉर्च्युनिटी मुलांना असते पण ड्रॉपआउट रेट फार जास्त असतो. तर अशी संस्था असावी की जिथे ड्रॉपआउट रेट कमी करण्याकरता काहीतरी काम चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः ती संस्था हँड्स ऑन आहे. आणि तिसरं जसं म्हटलं मी की मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती त्यांची स्ट्रॉंग असावी. मग असं सगळं बघून आम्ही सेवा सहयोग बरोबर तुमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. तर पहिले मार्केट यार्ड ह्या एरियामध्ये 5 अभ्यासिका ज्या आहेत त्याच्याबरोबर काम करायला आम्ही सुरुवात केली. 350 मुलं साधारण आपण कव्हर करायला सुरुवात केली आणि संध्याकाळच्या वेळी आपण ते कनेक्ट प्रोग्राम्स त्यांच्याबरोबर करायला सुरुवात केली. तिथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलांबरोबरच नाही तर पालकांबरोबर पण आपण काम करत होतो. कारण का वस्तीत येणारे जे मुलं आहेत त्यांचे आईवडील जे आहेत ते साधारण डेली वेजेस वगैरे करणारे असतात. तर मुलांना मागे सोडतात. मग त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून संस्कार वर्ग वगैरे आपण निर्माण केले आणि ते खूप छान काम मार्केट यार्डमध्ये झालं. आणि जसं मी म्हटलं की तिकडचीच लोक आपण टीचर्स म्हणून निर्माण केली आणि आता मार्केट यार्डचे ते ज्या 6 त्या अभ्यासिका आहेत त्या इंडिपेंडेंट झाल्या. म्हणून आता आपण 6 अजून ज्या आहेत त्या कोथरूडमध्ये घेतलेल्या आहेत, कर्वेनगरच्या एरियामध्ये घेतलेल्या आहेत आणि तिथेच हाच प्रकल्प आहे. तर मला असं वाटतं की सेवा सहयोग बद्दलचं जे आमचं नातं आहे ते अजून स्ट्रॉंग का झालं कारण का जसं मी म्हटलं 3 मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे त्याच्यामध्ये मीटअप होतात. एक म्हणजे सस्टेनेबिलिटी की एका 3 वर्षाच्या कालांतरानंतर ते सेल्फ सस्टेन मॉडेलमध्ये चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रॉपआउट रेट कमी झाला पाहिजे जो आम्ही बघितला की तिथे झाला आणि खऱ्या लेवलचं ग्राउंडवरती काम झालं पाहिजे. सो हे तिन्ही झालं आणि म्हणून मला वाटतं आम्हाला आनंद वाटतो की सेवा सहयोग बरोबर अजून काम घडते. आणि आपण ज्या आधी केल्या सस्टेन तिथले पण जे कार्यकर्ते जे विद्यार्थी आपल्याकडे येत होते आधी अभ्यासिकांमध्ये ते नंतर तिथे शिक्षक झाले आणि त्यांनी तिथलं सगळं हँडओव्हर घेतलं की आम्ही पुढे हे चालू. त्यामुळे आपल्याला ते एक जसं आपलं होतं की सस्टेन झालं पाहिजे तर तिथलं झालेलं आहे ते सगळं आणि ते सगळं आपल्या सुदर्शन आणि सुधा प्रोजेक्टवर ते सगळं शक्य झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की माझा दृष्टिकोन असा आहे की मॅसिव्ह लेवलवरती काम झालं पाहिजे. म्हणजे मी माझ्या टीमला पण जेव्हा सांगते की विचार हे नका करू की त्या 300 वरती आपल्याला राहायचंय. मॉडेल असं निर्माण करा की जे हजारो लोकांमध्ये आणि एक छोट्या वेळामध्ये ते आपण पुढे नेऊ शकलो पाहिजे आणि ते गव्हर्नमेंटच्या लेवलवरती कळलं पाहिजे.
कारण का ते मॉडेल जर का सेवा सहयोगचे आणि सुदर्शनचे मॉडेल गव्हर्नमेंट लेवलवरती जर का कळले आणि ते मॉडेल गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलं तर त्यांच्यामध्ये ही पॉवर आहे की हजारो पूर्ण बस्त्यांमध्ये हा मॉडेल नेता येईल. आणि ती माझी इच्छा आहे. तो सुदर्शनच्या होलिस्टिक ऍस्पिरेशन जेव्हा म्हणतो तेव्हा ती इच्छा आहे आणि त्या इच्छेने आपण हे काम करतो. एकदम बरोबर. माझा पुढचा प्रश्न याच्यावरच निगडित आहे की ही जी मुलाखत आहे ती एकतर आपण युट्यूबवरती पण लाईव्ह करणार आहे आपल्या याच्यावरती आणि आपण याचं दिवाळी अंकातही याची प्रकाशित करणार आहे. तर पुढचं असं एक होतं की आपले जे अभ्यासिकेतले विद्यार्थी आहेत जे आपल्या सुदर्शननी स्पॉन्सर केलेले किंवा सेवासेवेच्या बाकी अभ्यासिकेमधले विद्यार्थी त्यांच्यासाठी काही तुम्ही असा एखादा मेसेज देऊ शकता का की जेणेकरून त्यांनी त्यांचं करिअर तुमच्यासारखंच डेव्हलप करावं आणि अशा मोठ्या पदावरती येऊन एक सामाजिक काम मोठ्या प्रमाणात करावं, एक चांगल्या पदावर जावं त्यांनी पण. असं काही संदेश तुम्ही मुलांना दिला तर नक्कीच मुलं तुमची प्रेरणा घेऊन पुढे त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या करिअरमध्ये चांगला बदल करतील. सो मुलांनो, मला माझ्या आयुष्यातले काही 4-5 S मी म्हणते, त्याला 5S मी म्हणते, ते मी सांगू इच्छिते तुम्हाला. पहिलं म्हणजे साधना. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा लोक कुठेही मोठी झालेली बघतो किंवा आपले जे आदर्श बघतो, शिक्षक असू दे किंवा आपले काही आदर्श लीडर्स असतील किंवा आपले आईवडील सुद्धा असतील, तर हे लक्षात ठेवा की ते तिकडे का पोचले. तर पहिली गोष्ट म्हणजे साधना. साधना म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं आणि ती परफेक्शनमध्ये करणं. तर साधनेशिवाय काहीच नाही आहे ना. तर हा पहिला स आहे. दुसरा जो स आहे तो म्हणजे सेवा. कुठलीही गोष्ट आपण करताना तर ती सेवेत करावी. तर विद्यार्थी आहात तुम्ही म्हणून मी सांगू इच्छिते की ही सेवा आपल्याला घराबाहेर करण्याची गरज नाही आहे ना. आपली आई काम करत असते तर आईला आपण कसं मदत करू शकतो, ती सुद्धा एक सेवा आहे. किंवा आपण स्वतःच्या गोष्टी स्वतः करणं, सकाळी उठल्यानंतर स्वतःचा बेड क्लिअर करणं किंवा स्वतःची आपण जेवलेला असतो तर भांडी आपली क्लीन करून ठेवणं है ना. आपल्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास होत नाहीये घरामध्ये, हे जरी केलं तरी ती सेवा आहे घरामध्ये. आणि घराबाहेर म्हणजे आपल्यापेक्षा जे दुर्बळ आहे त्यांना काहीतरी आपण करणं. आपण शिकतोय, आपल्याला एखादा विषय चांगला येतोय तर आपण ते दुसरे जे आपले स्टुडंट्स आहेत की ज्यांना तो कदाचित इतका चांगला येत नाहीये त्यांना शिकवणं है ना. आता आजकाल काय झालं, आपल्याला असं वाटतं की मी त्याला शिकवलं त्याला माझ्यापेक्षा चांगले मार्क मिळतील. असं कधीच नसतं. तुम्ही तुमच्या विषयातले जर का तज्ज्ञ आहात आणि त्याला शिकवलं तरी तुमची एक स्टाईल असते, तुम्ही एका पद्धतीने ते करता. तुम्हाला कॉपी कोणीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि मोठेपणा आहे की ज्याला कदाचित येत नाहीये त्याला तुम्ही शिकवलं तर तो जास्त चांगला झाला आणि त्याच्यातला जो आनंद आहे ना तो अखंड आहे. तर दुसरा स म्हणजे सेवा. तिसरा स म्हणजे सत्संग. कुठलीही गोष्ट करताना एकजुटीने करणं. आपल्या अवतीभोवतीतले लोक आहेत त्यांच्या बरोबर आपण करणं, त्यांना मोठं करणं हे महत्त्वाचं आहे. आय वर्सेस वी. आपण सगळे एकत्र मिळून एखादी गोष्ट केली तर त्याच्यामध्ये अतिशय मोठा पॉवर असतो. तर हा सत्संग. आणि सत्संगाने तुम्ही वाढलात, सगळ्यांचं भलं हो, माझंच नव्हे तर सगळ्यांचं भलं हो. मला जे मिळालंय ते मी इतरांना सुद्धा कसं देऊन त्यांचं भलं करू शकते. तर हा सत्संग. चौथा स म्हणजे संकल्प. एखादी गोष्ट करणं, ती संकल्पाने करणं. म्हणजे संकल्प सोडणं म्हणजे काय, ती जर का ठरवली तर ती केल्याशिवाय त्याला सोडायलाच नाही पाहिजे. तो संकल्प. तर संकल्प सपोज आपण केला असेल संकल्प की मला काय माझ्या ह्या गणितामध्ये इतके मार्क मिळावे, तर ते मार्क नुसतं बोलून चालणार नाही. त्याच्या मागे जी आपली जी साधना आहे किंवा आपण ते व्यवस्थित करण्याकरता झटणं, आणि संकल्प धरला तर झटणं आलंच, तर ते करणं फार गरजेचं आहे. आणि पाचवा स म्हणजे सुखी राहणं, स्माईल ज्याला म्हणतो आपण है ना. यू हॅव टू मेक इट अ हॅबिट टू बी हॅपी. आपण पुष्कळ गोष्टींकरता लढू शकतो है ना, रडू शकतो आपण की मला हे का नाही ते का नाही. पण ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटेल मला हे का नाही ते का नाही, आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे बघा. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याकडे काय आहे
त्याचा तुम्हाला अतिशय आनंद होईल. साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते, अनेक मुलं आहेत ज्यांना मातापिता नाही आहेत, पण तुम्हाला मातापिता आहेत. हे तुमच्याकरता फार मोठी गोष्ट आहे. अनेक मुलं आहेत ज्यांचे हातपाय नाही आहेत किंवा अंधत्व आहे, तुम्ही सुदृढ आहात, हे तुमच्याकरता फार मोठी गोष्ट आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला म्हणतो ना की आनंद घेणं, की मी आहे, मला मातापिता आहेत, माझे हातपाय व्यवस्थित आहेत, मला आज 2 वेळचं जेवण मिळतंय. कितीतरी मुलं आहेत ज्यांना जेवायला सुद्धा 2 वेळचं मिळत नाही आहे. केवढं तरी गोष्ट आहेत की ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत. मग त्या मुलाला असं आहे, माझ्याकडे हे नाही ते नाही, हे कधी करू नका. स्माईल आणि आनंदात राहा. यू हॅव टू मेक इट अ हॅबिट टू बी हॅपी. आणि ती जर का हॅबिट केली तर 2 स जे आहेत ते आउटकममध्ये तुम्हाला मिळतील. समृद्धी, तुमच्याकडे ऐश्वर्य समृद्धी आहे ती आपोआपच येईल. आणि समाधान, आतमधलं जे आपण म्हणतो इनर पीस, ते आपोआपच येईल. हे लक्षात ठेवा. ही 5 गोष्टी आहेत, ह्या लक्षात तुम्ही ठेवा. आणि जसं माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं ते मी तुम्हाला पुन्हा शिकवते. तब्येत, हेल्थ. इफ देर इज हेल्थ देर इज वेल्थ. सूर्यनमस्कार घालणं किंवा काहीतरी तुम्ही एक्सरसाइज करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि अभ्यास करणं म्हणजे तुमचं नॉलेज जे आहे ते वाढवणं आणि त्याच्या डेप्थ आणणं. आजकालचा जमाना जो आहे तो स्पेशलिस्टचा जमाना आहे, जनरलिस्टचा नाही. आणि ते स्पेशलिस्ट होण्याकरता तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ होणं, डीप करणं, वाचन करणं फार गरजेचं आहे. आता व्हॉट्सॲप आलेला आहे आणि तुमचे काय यूट्यूब्स आहेत, तुम्हाला ज्ञान तिकडे मिळते. आता प्रश्न असा आहे की मी गुगल सर्च कुठल्या गोष्टीचा करतो? मी गुगल सर्च जे आहे ते मूवीज पिक्चरचा करतो, करा. पण तुमच्या ज्या अभ्यासाच्या क्षेत्रातला आहे त्या क्षेत्रातला तुम्ही एखादा मूवी बघा. त्याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते ते बघा तुम्ही. टाइमपास जो आहे तो तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये फालतूचे टिकटॉकचे जे व्हिडिओज येतात ते बघून पण तुम्ही करू शकता. पण तुम्ही गुगलवर सर्च करून आपल्या विषयामध्ये आपल्या मनात अजून काही वाढ होण्याकरता पण आपण करू शकतो. तर ते इट्स अ चॉईस आहे ना. लाईफ जे आहे ना तो एक चॉईस आहे. आपण काय सर्च मारतो त्याचा चॉईस आहे आणि तो चॉईस जो आहे तो आपल्या हातीच आहे. त्यामुळे 5 S लीड टू 2 आउटकम्स अगेन इन S हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बी ग्रेटफुल टू व्हॉट यू आर. तो ग्रॅटिट्यूड जो आहे तो तुमच्यात जर का असला तर तुम्हाला कधीही काहीही आयुष्यामध्ये, कारण का तुम्हाला जे आहे ते आयुष्य भरलेलंच दिसेल, खूप मोठं दिसेल, कमतरता त्याच्यामध्ये दिसणारच नाही. आणि मग ती स्माईल जी आहे ना ती तुमच्या चेहऱ्यावरती अक्षरशः हमेशा राहीलच. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही खूप छान मुलांना समजून सांगितलं आणि मुलं खरंच या सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमित दिनचर्येत आणि पुढच्या करिअरमध्ये पाळतीलच आणि त्यांचंही करिअर तुमच्यासारखं उच्च करिअर ते पण मिळवतील. गेल्या वर्षी जसं आपण दिवाळी अंकाला सुरुवात केली, पहिलं वर्षच होतं, यावर्षी आपलं हे दिवाळी अंकाचं 2रं वर्ष आहे. तर गेल्या वर्षीचा दिवाळी अंक आम्ही तुम्हाला खास देण्यासाठी तर आणलेलाच आहेच आहे. हा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक आहे आणि या वर्षीचा प्रिंट झाला की नक्की तुम्हाला पहिला दिवाळी अंक आम्ही पोचवू. आणि ही आपली सेवा एक छोटीशी डायरी आहे, डायरी तुम्हाला भेटेल. आणि एक शेवटची रिक्वेस्ट फक्त मी करेन की हा दिवाळी अंक असल्यामुळे मुलांना आणि आपल्या सगळ्या चाहत्यांना किंवा प्रेक्षकांना आपण जरा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात तर खूप छान आहे. माझ्याकडनं अनेक दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी जी असते ती तिथे आपण दिवे लावतो है ना. तर दिवा जो आपण लावतो तो कसा जळतो ह्याचं आपण जर का अनुकरण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर फार उत्तम होईल. दिवा स्वतः जळतो पण त्याच्या खालती जो असतो तो म्हणजे उजेड नसतो, त्याच्या अवतीभोवती उजेड असतो, तो जळतो तो इतरांना उजेड देण्याकरता. तर ही दिवाळी आहे ती तुमच्याकरता अशीच प्रज्वलित असावी आणि तुमच्यामध्ये एक प्रेरणा असावी की आपण इतरांच्या करता काही ना काहीतरी करावं, समाजाकरता करावं. आणि ह्याच शुभेच्छा मी देते आणि तुम्हा सर्वांना ही दिवाळी अतिशय छान चांगली हेल्दी जावो. कोविडचा काळ आहे, हेल्दी जावो आणि इतरांकरता ह्या देशाकरता प्रेरित करावं तुम्हाला. हेच मी देवापाशी
इच्छा करते आणि मी तुमचे सेवा सहयोगचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही मला हा मोका दिला. ह्या दिवाळीमध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरला माझं वय वर्ष 50 होणार आहे. तर मला अतिशय आनंद होतोय की तुम्ही मला हा मोका दिला की जेथे मी ही दिवाळीमधले माझे काही अनुभव आहेत ते मी इतरांपर्यंत पोहोचवू शकेन आणि माझ्या आईवडिलांच्या जे शिकवणी आहेत त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकेन. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. खरं तर मी तुमचं आभार व्यक्त करायला पाहिजे कारण तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली आणि तुमची मुलाखत मुलांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्यासाठी सेवा सहयोगकडनं तुमचं खूप खूप आभार आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स अ लॉट.